प्रिय व्यासपीठ दादा आणि माईकराव, नमस्कार. कसे आहात? भारीच असणार म्हणा आणि निवांत पण. खरं तर तुमचं आयुष्य कायमच ग्लॅमरस राहिलंय. तुम्हीच तर कायम गर्दीतून वेगळ्या ओळखीचं ग्लॅमर शिकवलात आणि म्हणूनच आज तुम्हाला खुलं पत्र. व्यासपीठ दादा, तुमच्यामुळं सगळ्यांशी 5 फूट उंचीवरून बोलत राहिलो. वाटलं तुमच्याशी सुद्धा कधीतरी बोलावं, पण जमिनीवरून. माईकराव, तुमची आणि आमची पहिली भेट शाळेतच झाली. तेव्हा तुम्ही एका मोठ्या स्टीलच्या काठीवर स्टँड पेलत स्वार असायचा. आम्ही आपलं लांबूनच हॅलो हॅलो म्हणत फुंकून आवाजाची चाचणी घ्यायचो. पुढचं धाडस केलं ते समूह गीतात, थेट व्यासपीठावर. माईकराव, शाळेत समूहगीत म्हणताना तुम्ही एकाच वेळी 8-10 जणांना कसं पुरायचं तुम्हालाच ठाऊक. पुढच्या टप्प्यात शाळेतच मराठी गाणी म्हणायला तुम्ही पहिल्यांदा हातात आलात. त्यावेळी थरथरत्या हातांना तुम्हीच तर सावरलं. आणि सुरुवातीला तुम्हाला बंद आणि चालू करायचं एवढंच माहीत असणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याला पुढं व्यावसायिक निवेदकाची असामान्य कला पदरी द्यायला असं कधी वाटलंच नव्हतं. माईकराव, तुम्हाला बोलताना किती जवळ आणि किती लांब ठेवायचं हे सुद्धा हळूच शिकवत गेलात. दैवी देणगी लाभलेला पहाडी आवाजाचा वापर कसा खुबीनं करावा हे सुद्धा सांगत गेलात. वायरचं आणि तुमचं नातं गोड होतं पहिल्यांदा. जितकी वायरची लांबी तितकंच तुम्ही पण लांब जायचा. मग वायरी सोबत तुम्हाला खेचताना आमची कायम कसरत व्हायची. नंतर तुम्ही आलात, वायरला सोडून कॉर्डलेस आणि वायरलेस. मग काय, आमची तुमच्या सोबत चौफेर बॅटिंग सुरू झाली. तुमचं जवळ येणं सुरूच होतं, इतकं की तुमच्या प्रेमातच आम्ही पडलो आणि तुम्ही कॉलर माईक होऊन आणखी जवळ येत प्रेमाचा स्वीकार केला. हळूहळू नातं घट्ट होत गेलं. पण प्रेमात दोघांचं अस्तित्व वेगळं हे विसरायचं नसतं असं सांगत व्यासपीठावरती बोलताना माझ्यापासून सुरक्षित इंचाचं अंतर ठेवायचं हे भान सुद्धा देत गेलात. व्यासपीठ दादा, तुम्ही तर कमालच केली. कधी लाकडी उंचीच्या स्टेजवर, कधी नुसता जमिनीवरती अंथरलेला जमखाना, कधी बागेतील हिरवळ, मंगल कार्यालयातील भरभक्कम सिमेंटच्या स्टेजवरील बांधकामात, रस्त्यावरती अगदी कोपरा सभेत, जिथं तिथं संधीचं व्यासपीठ दिलात. अहो, तुम्हीच तर कायम गर्दीतून वेगळं केलात. अगदी मोकळ्या मैदानात होम मिनिस्टर फेम स्वरूपात भाऊजी म्हणून महिला वर्गात आदराचं स्थान दिलं. व्यासपीठ दादा, तुम्हीच तर शिकवलं लोकांच्या काळजाला हात घालायला. समोर बसलेल्या प्रत्येकाला अगदी दगडाला जसा पाझर फुटावा तसं प्रत्येक उपस्थित प्रेक्षकांच्या मनात घर करायला. माईकराव, कोरोनामध्ये तुम्हीच जगण्याची उमेद दिलात. हळूच लेपल माईक स्वरूपात येत मुलाखतींचा धडाका सुरू केलात. व्यासपीठ दादा, तुम्ही 4 भिंतीत स्टुडिओमध्ये अचानक बोलण्याची संधी दिलात. बॅकग्राऊंड क्रोमा काढायचं शिकवत नवीन ऑनलाईनची संधी दिलात. रस्त्यावरची लढाई माईकराव तुम्हीच वास्तववादी केलात. मोबाईलनं चॅनेलच्या नावाचा बूम कॉर्ड सोबत जोडून ग्राउंड रिपोर्टची थेट शिकवण दिलात. माईकराव, व्यासपीठ दादा, कोणतंही व्यावसायिक शिक्षण न घेतलेल्या माझ्यासारख्या निवेदकाला तुम्हीच एकलव्याची भूमिका देऊन गुरु व शिष्य ही परंपरा जपलात. तुमच्यामुळंच या निवेदकातील पत्रकार सदैव जागृत राहिला. मानधन कमी जास्त झालं तरी प्रामाणिक कामाचा आवाज माईकराव तुमच्यामुळंच बुलंद राहिला. व्यासपीठ दादा,
महाराष्ट्र, गोवापासून जयपूर, मनालीपर्यंत सगळीकडे संधी देत गेलात. भाषेचं बंधन तोडत भावना महत्वाची, यातूनच अनोळखी लोक ओळखीचे करत गेलात. व्यासपीठ दादा, खरं सांगू, तुम्हाला नमस्कार केल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत नाही. तुमच्या शिकवणी आणि संस्कारांमुळे कारकीर्द कायमच यशस्वी राहिली. शिवछत्रपतींची घोषणा व्यासपीठावर तुमच्या साथीनं बुलंद झाली. ऊर भरून छातीत अभिमान, इतिहासाची प्रेरणा अहो तुम्हीच दिलीत. आजपर्यंत मराठी भाषेचा अभिमान तुम्हीच टिकवायला शिकवलात. मोडेन पण वाकणार नाही असा ताठपणा आणि बाणा अंगीकारायला लावलात. बहुत काय लिहिलं, आपणच माझ्या सगळ्या भावना जाणतात. कृतज्ञ मी, कृपार्थ तुम्ही. आशीर्वाद राहू देत सदैव या गगनावरी. जाहीर आभार, दोघांचेही जाहीर आभार. सेवेची अगणित संधी द्यावी हीच अपेक्षा आई अंबाबाई आणि केशवराव भोसले सभागृहाच्या जिवंत व्यासपीठ चरणी. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आपलाच विक्रम.